सांगोला माहूद रस्त्यावर चिंचोली तलावाजवळ शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव पिकअपने एसटी बसला डाव्या बाजूने जोरदार धडक दिल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एसटी बसमधील महिला वाहकासह 5 प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की पिकअप थेट एसटी बसखाली घुसून अडकला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत चालकाचे नाव पांडुरंग लक्ष्मण गायकवाड, वय 28, राहणार कडलास, तालुका सांगोला असे आहे. तर जखमींमध्ये एसटी वाहक श्रद्धा निलेश पोरे, अश्विनी गोविंद इंगोले, सविता बाळू खिलारे आणि अनिल सीताराम सुरवसे यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला आगाराची एसटी बस चालक चैतन्य वरगर व वाहक श्रद्धा पोरे यांच्यासह पहाटे 4:30च्या सुमारास सांगोल्याहून पुणे स्वारगेटकडे निघाली होती. त्याचवेळी मुंबईहून रिकामे क्रेट घेऊन येणाऱ्या पिकअप चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअपने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.